नको त्या बाजूने सुटलेलं, परंतु ह्या कॉलनी मला खूप मदत केली आहे. आणि खरोखरच भांगरे सर, भांगरे मॅडम त्यांचे मी आभार मानेन. कारण सकाळी उठून काल मला फोन आला, म्हणजे मीच स्वतःहून फोन केला. 5चा वर्कआउट असेल तर सध्या, कारण मला ड्युटी जायचे, माझ्या ड्युटीचा शेड्यूल वेगळा असल्या कारणाने मी 5चा वर्कआउट करतो किंवा 7:30चा करतो. त्यामुळे खूपच आज माणूस झाला, रविवारचा दिवस सुट्टीचा असला तरी मेंबर्स कमी असले तरी चालेल, परंतु खूप चांगला वर्कआउट झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात न्यूट्रिशन पी बनवून मी स्वतः घेणार आहे. तरी पण सगळ्यांना हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी हे करतो. आणि थँक्यू सर. येस सर. सर बाय प्रोफेशन आपण काय करता सर? तर मी टाटा स्टील मध्ये गार्डचं काम करतोय, सुरक्षा रक्षक. आणि देवा वेलनेसच्या अगोदर काय करायचे सर? म्हणजे तुम्ही 2007 खेळाडू पण आहात सर इंटरनॅशनल. मी गेम्स खेळलेला आहे, एशियन गेम्स खेळलेला आहे मी. माझ्या ट्रॅक्टर गेम होता. ट्रॅक्टर गेम असा असतो का त्याच्यात म्हणजे स्विमिंग पहिले येते, स्विमिंग नंतर बाहेर आल्यानंतर लगेच सायकलिंग करायची असते, सायकलिंग झाल्यानंतर लगेच रनिंग करायची असते. 3 गेम लागोलाग असतात. ट्रॅक्सन करायचो आणि त्या ट्रॅक्सन मी एशियन गेम सुद्धा खेळलेला आहे. येस सर. स्क्रीनवर एक फोटो शेअर केलाय सर. हा फोटो आपलाच आहे का सर? तर माझाच फोटो आहे. या फोटोबद्दल काय सांगा? पहिला फोटो बिफोर आणि आफ्टर. लाल टी शर्ट वरचा हा नांदगाव बीच, आपलं बोईसर नांदगाव बीचचा आहे. तिथं आम्ही माझ्या फॅमिलीला घेऊन फिरायला गेलो, तिथला हा फोटो काढलेला आहे. आणि हा जर आपल्या कॉलला जॉईन झाल्यानंतर चौकीच्या इथला फोटो आहे. हा खैरा फाटक चौकीच्या इथला फोटो. माझे भाऊ तिथं ड्युटीला असतात म्हणून तिथे गेलो होतो, म्हणून तिथे काढलेला हा फोटो आहे. आणि जे गेल्या मी जवळजवळ 15 महिने झालेत मी ह्या कॉलला आहे. आणि खरोखरच असाच रिझल्ट आहे माझं. खूप असं ही डेअरी वाढली हे खरोखरच आहे. कारण मी जेव्हा बाईकवर बसायचं तेव्हा माझी पूर्ण डेअरी टाकीवरती बसून जायची. खूप माझा मुलगा जरी मागे बसलेला असला, त्याला मी शाळेत सोडून जायचो, तर पहिले त्याचा हात पाठीमागून पुरत नव्हते, पकडून बस बेटा, पकडून बसता येत नव्हतं. परंतु आता तो हाताला हात पार घडी घालून बसतो. म्हणून एवढंच फिलिंग होतं का खूपच चांगला रिझल्ट ह्या देवा वेलनेस फॅमिली दिलेला आहे. थँक्यू सर. वाढत्या वजनामुळे काही डिसऑर्डर होते का सर? तर मी एकदम जवान असल्यामुळे माझं काही जास्त वय नाहीये. फक्त मी जेव्हा 2007ला मी स्पोर्ट्स सोडला ना साहेब, त्यामुळे माझं वजन एवढं वाढून गेलं. कारण आम्ही जेव्हा हॉस्टेलला असायचो तेव्हा फक्त गुरुवार सोडून आम्हाला रोज नॉनव्हेज असायचं, डेली नॉनव्हेज असायचं. आणि सकाळ संध्याकाळ आम्ही स्विमिंग जास्त करायचो, पोहण्याचं काम जास्त करायचो, सायकलिंग कमी करायचो, पोहणं जास्त होतं. आणि आम्हाला रोज म्हणजे बदलून रोज नॉनव्हेज असायचं, अंडी, मटण काय जे असेल ते. फक्त गुरुवार नसायचं. गुरुवारी जिथे दत्ताचं मंदिर असल्यामुळे तिथे सगळी प्रार्थना व्हायची. आणि त्यामुळे जी खाण्याची जी सवय लागली होती, जेव्हा मी 2007ला स्पोर्ट्स सोडलं, घरी आलो पुण्यावरून, त्यानंतर खायची पद्धत सेम राहिली आणि जे आपला वर्कआउट थांबून गेला. म्हणून हे लगेच वजन वाढलं. आणि खूप म्हणजे एवढं वजन वाढलं का एकदम हिशोबाच्या बाहेर. खाली पडलेल्या पेन सुद्धा मी उचलत नव्हतं. कुठलीही वस्तू मी उचलताना मी दुसऱ्याकडून मागायचो, परंतु आज मी जर दुसऱ्याची वस्तू पडली तर स्वतः उचलतो. एवढं माझ्यामध्ये बदल झालेला आहे. आणि असाच बदल सगळ्यामध्ये होऊ द्या. थँक्यू सर. सर टोटल किती फॅट लॉस केलाय? 29 सर. 29. सर तुम्ही वेट लॉस चॅलेंज मध्ये पण भाग घेतला होता, कसा अनुभव होता तुमचा वेट लॉस चॅलेंजचा? मी वेट लॉस मध्ये भाग घेतलेला. जवळजवळ काहीतरी 84 महिने दिलेलं, नंतर 74 दिला होता. 10 किलो 200 ग्राम वेट लॉस केला होता मी 21 दिवसामध्ये. कारण खूप असं वेट लॉस जर्नी चालू केले भालेराव सरांनी, ही खूप चांगली आहे. कारण आपल्या समोर एक ध्येय असते आणि त्या ह्याच्यानुसार आपण खरोखरच आपल्याला वजन कमी करायचं आहे. बक्षीस समोर दिसत असतं. कारण बक्षीस घेणं मी स्पोर्ट्समन असल्या कारणाने बक्षीस घेणं हे आपल्याला खूप महत्वाचं असतं. जसे माझ्या एक खेळणार फॅमिलीमध्ये राजश्री ताई आहेत, त्या सुद्धा सायकलिंग करायचं. त्यांचं सुद्धा पहिलं वेट लॉस होतं, त्यांनी सुद्धा ध्येय ठेवलं होतं. त्याचं कधी हालत नव्हत्या, कारण खूप त्यांचे मेडल आहेत. तसं मेडल्स घेणं आणि बक्षीस मिळवणं हे आमच्यामध्ये हे होतं. म्हणून मी ज्या वेट लॉस मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये
10 किलो 200 ग्रॅम वजन कमी करून 50 ग्रॅम सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. सिल्वर दिलेलं आहे सरांनी. आणि ते पण सुद्धा भालेराव सरांच्या हाती एक योगायोग पुण्याला कार्यक्रम झाला, तिथं मी गेलेलो होतो आणि तिथं मला ते बक्षीस मिळालेलं आहे ग्रेट गुरु भालेराव सरांच्या हस्ते. यस सर. म्हणजे बघा, सर स्पोर्टमॅन आहेत. स्वतः त्यांनी खूप व्यायाम केलेला आहे आणि स्वतः ते अकॅडमी मध्ये होते. आणि असं असताना सुद्धा सर, वय किती सर आपला आता? मी आता 37 पार केलाय 13 मार्च पासून. म्हणजे वय पण सरांचं जास्त नाहीये, तरी सुद्धा वाढलेलं वजन कमी करणं ही एवढी सोपी गोष्ट आहे. तर मी तर आपले गेट ऑफ इंडिया खाडी आहे ना सर, हा, गेट ऑफ इंडिया खाडी मी 5 किलोमीटर पोहोचलेला आहे. अरे एका तासामध्ये, जे 1 तासामध्ये पार करत होते ना, त्यांना सर्टिफिकेट होतं. माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे. गेट ऑफ इंडिया आपलं मुंबईच्या तिथे खाडी आहे बघा, एकदम एवढी घाण खाडी आहे का, दिसायला चांगलं आहे, परंतु जेव्हा मध्ये तुम्ही जा तेव्हा खूप कसं त्याच्यामध्ये कचरा असतो. तर आम्हाला 5 किलोमीटर बोटीमध्ये बसून आतमध्ये नेलं होतं आणि आतमधून सोडलं होतं. तर ते आपल्या किनाऱ्यावरती यायचं होतं, म्हणजे बॉबेरा हॉटेल आहे ते बघून यायचं असतं. आणि ते जेव्हा मला 17 नंबर काहीतरी आलेला, कारण पहिल्यांदा मी समुद्रामध्ये पोहत असताना खूप भीती वाटायची, परंतु मी 17 नंबर मध्ये आलेला आणि काहीतरी 55 का असं काहीतरी 1 तासाच्या आतच मी पोहोचलेलो. आणि 1 तासाच्या आत पोहोचल्यानंतर सर्टिफिकेट असतं, ते माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा. परंतु आता मी खरोखरच आता या कॉलला येऊन मी खरोखर सांगेन, त्या दिवशी पण माझे मित्र भेटले होते, आम्ही 1 किलोमीटर स्विमिंग केलं, मस्त वाटलं. डॅम मध्ये पोहलोत आम्ही. मग खरोखरच हे जुने दिवस आठवून दिलेले देवायनस फॅमिली येऊन. थँक्यू सर. यस सर. मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे सर तुम्हाला, कारण तुम्ही स्पोर्टमॅन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. काही कॉमन मॅन काय असतं सर? कॉमन मॅन कधी जास्त व्यायाम केलेला नसतो, कधीतरी शाळेमध्ये कवायत वगैरे घेतात, तेवढा व्यायाम केलेला असतो एक सामान्य माणसाला. आणि तुम्ही सर स्वतः स्पोर्टमॅन होते, एवढं सर्व व्यायाम करत होते, आणि जेव्हा वजन वाढलं तर दुसरा कुठला मार्ग तुम्ही अवलंबले होते का सर? जेव्हा वेलनेसच्या अगोदर वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? म्हणजे हॅलो, 1 मिनिट सर, अनम्यूट करा, परत म्यूट झाले. कारण सर मी जेव्हा स्टेडियम सोडलं तिथं सगळ्या फॅसिलिटी होत्या, त्यामुळे तिथे व्यायाम करणारा टाइम होता, सगळं होतं. परंतु जेव्हा स्टेडियम सोडल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याकडे ना ग्राउंड होतं ना काय नाही. जरी मी आल्याला घरी आलो तरी पण मला करायला आवड होती, तरी पण मी थोडस घराच्या पाठीमागे तिकडे रस्ता आहे, त्या रस्त्याला धावत जायचो. धावत जाऊन मी काहीतरी 1 वर्ष केलं. नंतर मग घर परिवार आल्यानंतर जेव्हा जिम्मेदारी आली, त्यानंतर मी स्पोर्ट्स म्हणजे सोडून दिलं आणि व्यायाम करणं हा एकदम सवय. आता सकाळी उठून ड्युटी जाणं ते जाणं, त्यामुळे वर्कआउट साठी टाइमच भेटला नाही आणि म्हणून हे वजन वाढलेलं आहे. कारण जेव्हा आपण खाण्याची स्टाईल तर तीच असते, परंतु जेव्हा आपण व्यायाम करू, वर्कआउट करू तरच ते पचेल. आणि तसं काही झालं नाही आणि मला टाइमच भेटला नाही. परंतु आता ही फॅमिलीचा एका घरातूनच आपण करतोय, त्यामुळे या फॅमिलीचा एवढा मोठा फायदा झालेला आहे. खरोखरच मला जुने दिवस आठवून दिलेले आहेत ह्या फॅमिलीने. यस सर, हे एक महत्वाचा पॉइंट तुम्ही सांगितला का या घरातून आपण व्यायाम करतो ना, त्याच्यामुळे सेफ्टी आहे. बाहेर आपण ऑन रोड जातो तर थोडस रिस्क असते, अंधारामध्ये आपण जातो, सकाळी वाहन असतात. त्याच्यामुळे देवा वेलनेस फॅमिलीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा एक आपण घरातून व्यायाम करू शकतो. तो थँक्यू सर, बहुत बढ़िया आपने वर्कआउट किया है. तो ऑल लीडर्स खड़े हो जाना है, सर के लिए क्लैपिंग करेंगे, क्योंकि कितना अच्छा वर्कआउट In a world first, next generation active noise cancellation चलो ensures the क्लैपिंग करेंगे सर quietest के लिए. possible ऑल लीडर्स driving कैमरे ओपन कर लेना है, experience. खड़े हो जाना है और जबरदस्त ऐसा सॉन्ग लगाता हूँ सर के लिए और जबरदस्त ऐसा क्लैपिंग करेंगे. ऑल लीडर्स उनके लिए क्लैपिंग करना है. आप सब लोग ग्रेट हो, सुबह में 5 का बाद ज्वाइन करके एक्सरसाइज करते हो, ये अपने आप में एक बहुत बड़ी बात होती है. तो आपके लिए और हमारे ग्रेट लीडर सम्मानित जयेंद्र खरबड़े सर के लिए एक बहुत ही बढ़िया सॉन्ग लगाता हूँ.
बहुत बढ़िया। आप सब लोग ने जो कैमरा ओपन कर रहे हैं सब लोग, क्योंकि 5 का एक्सरसाइज आपने किया है। सुबह सुबह में एक्सरसाइज करना अपने आप में एक बड़ी बात है। तो चलो दोस्तों, उसके लिए क्लैपिंग कर रहे हैं। क्या बात है? ये आपके अंदर होना चाहिए दोस्तों। आप रेड हो करके झोप मला येत नाही एक नाही दोन नाही फोन तुझा येत जाय दिल तुझे पडलंय माझं पोरं दिल तुझे पडलंय माझं पुढचे महिन्याचे तारखेला तेरा कुठं गयो परी तुला मिलाया विक्रमगड बाजार ये मैत्रा विक्रमगड बाजार ये पैसन घेऊन मला दे मैत्रा पैसन घेऊन मला दे गाया गावान तुला बियो काय लांब लांब माझं गाव लई लांब पुरा लांब लांब माझं गाव लई पुढचे महिन्याचे तारखेला 16 कुठं गयो परी तुला मिलाया डालू चौपाटीला ये मैत्रा डालू चौपाटीला ये दर्या फिराय मला ने मैत्रा दर्या फिराय मला ने क्या बात है संजय? बहुत बढ़िया। और एक नाही दोन नाही बहुत बढ़िया बहुत बढ़िया। और बहुत अच्छे। पुढचे महिन्याचे तारखेला तेरा कुठं गयो परी तुला मिलाया विक्रमगड बाजार ये मैत्रा विक्रमगड बाजार ये पैसन घेऊन मला दे मैत्रा पैसन घेऊन मला दे अरे आजकाल काही यस सर बोले थे यस सर जी। चलो चलो टाइम हो चुका है, तो इंस्ट्रक्शन देना है सर। ऑल ऑफ यू एनर्जी ड्रिंक ले लो। यस, हमने 1 गिलास खत्म किया, 1 गिलास भर के रख रहे हैं। अरे अमेजिंग ऐसे नॉन स्टॉप हमारे साथ 45 मिनट वर्कआउट करना है, पसीने से नहाना है, प्रॉपर वेलनेस कोच को फॉलो करो। यस यस सर जी। यस सर। तो चलो दोस्तों, टाइम हो चुका है, शुरू करते हैं जबरदस्त ऐसा वर्कआउट। चलो।